स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, मी तुमची राशी आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आणि आज आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन एका माहिती सकट। तर फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही आता लोणावळ्याच्या एकविरा आई मातेचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर निघालो होतो आमच्या परतीच्या मार्गावर। तेव्हा आम्ही लोणावळ्यात परतीच्या मार्गावर असतानाच एक लोणावळ्याला खूप छान असा स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे जाण्याचं ठरवलं। अगदी एकविरा आईच्या मंदिरापासून निघाल्यावर मोजून 10 मिनिटावरच हा मठ आहे, ज्याला स्वामी भवन असं म्हटलं जातं। जे तुम्ही आता बघत आहात, खूप मोठा असा छान निसर्गाच्या वातावरणामध्ये रमलेला हा मठ आहे आणि खूप मस्त वाटतं इथे, मन प्रसन्न होऊन जातं। खूप शांतता आहे, जसं की तुम्हाला आता दिसेलच। तर तुम्ही आपल्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी लोणावळ्याला जात असाल आणि जर तुम्हाला त्या ऑन द वे असाल तर या मठाला नक्की भेट द्या आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन नक्की घ्या। हा जो आपण आता तुम्ही मठ बघत आहात स्वामी भवन म्हणून, तो लोणावळ्याच्या आतील भागामध्ये म्हणजेच नांगरगाव या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण पुण्यापासून तरी 67 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर 19व्या शतकामध्ये आपले अक्कलकोटचे संत श्री स्वामी समर्थ यांना समर्पित आहे, जसं की तुम्हाला नावावरूनच समजेल। आणि हे मंदिर श्री स्वामी समर्थ भक्त श्री नाना करंदीकर यांनी बांधले होते। आता जे आपण फोटो पाहत आहात तेच आपले नाना करंदीकर आहेत, त्यांनीच हा मठ बांधलेला आहे। आणि जसं की या ठिकाणी की तुम्हाला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींचे ग्रंथ, स्वामींची पुस्तकं बघायला मिळतील। नाना करंदीकरांच्या आठवणी ज्या काही फोटोद्वारे जतन करून ठेवल्या आहेत त्या देखील तुम्हाला इथे भेटतील। मठामध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला जी स्वामी समर्थांची अशी मूर्ती दिसते ना, ती खूप मनाला भावुक करून जाते। आणि ही जी स्वामी समर्थांची मूर्ती आहे ती खूप भव्य अशी मोठी उंच मूर्ती आहे। तांब्या रंगाची ही मूर्ती सुमारे 6 फूट उंच असून ती पंचधातू म्हणजेच 5 धातूंपासून बनलेली आहे। श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्यावा आणि नंतर शांत मंदिरात थोडा वेळ बसून त्यांच्या दिव्य शांत वातावरणामध्ये भिजता येईल। मंदिर संकुलनात एक ध्यान मंदिर आहे, एक ध्यान मंदिर आहे जिथे कोणीही मध्यस्थी करू शकतो, प्रार्थना। आणि याच ध्यान मंदिरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती, भगवान दत्तात्रयांचे भिंतीची चित्र आणि पूज्य संत श्री साईबाबा गजानन महाराजांचे फोटो देखील आहेत। तर या मठात तुम्ही दुपारी 12 ते 1च्या दरम्यान जर येत असाल तर तुम्हाला इथे महाप्रसादाची सोय देखील केली जाते आणि खूप छान सात्विक असा हा प्रसाद असतो, जो खाऊन मनसोक्त पोट भरल्यासारखं फील होतं। आणि हो, जर कोणी इथे लांबून येणारे असतील तर त्यांच्यासाठी टॉयलेटची वगैरे सुविधा येथे आहे। आणि हो, एक तुम्हाला सांगायचं राहिलं की या आवारातच एक या मठामध्ये नारळाचं झाड असं खूप मोठं असं लावण्यात आलेलं आहे, जे की आता तुम्ही पाहत आहात। ते आपल्या नाना करंदीकर यांनी एक उपासना, कलश पूजा अशी उपासना सांगितली होती आणि त्यांची सुकन्या ती उपासना खूप वर्षोनवर्ष करत होती। आणि अचानकच 2005 साली दिवाळीच्या दिवशीच या कलशामधून श्री स्वामींची प्रतिकृती तयार झाली त्यांची। मग त्या आवारातच स्थापना करून आता हे जे तुम्ही पाहत आहात ते इतकं झाड मोठं झालं आहे स्वामी समर्थांच्या नावाचं, ते पाहून खूप मन हळवं होऊन गेलं की स्वामी समर्थ अजूनही आहेत आणि त्यांची हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देखील आली। तर हा आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला स्वामी समर्थ महाराजांचा जो नाना करंदीकर यांनी बांधलेला मठ आपल्याला कसा वाटला हे नक्की लाईकच्या द्वारे मला नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ ही कमेंट लिहायला विसरू नका। सो श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।